ऑडिबल आहे ना मॅम? हा नाही दिसणार. येस सर, हो येतोय हो. आवाज. अच्छा. नमस्कार, मी संजय परब आहे. टीम विनर्स या टीम मधून आहे. माझ्या लीडर मानसी पत्याने मॅम आहे आणि सांजवी परब मॅम आहेत. मी गोल्ड डीएस या पदावरती काम करतो. मी ऍक्च्युली माझा फीडबॅक नाही देणार आहे. तर मी पहिला आहे ना एक्सपोर्ट मॅनेजर म्हणून काम करत होतो बोरवलीला एका कंपनीमध्ये. आणि तिथे समोरच ना एक ऑफिस होता. तर तिथे ना एक लेडीज आहे ना, म्हणजे एक मुलगी होती, आमची चांगली मैत्रीण होती. तर ती आहे ना कप यूज करायची. तर आम्ही तिला म्हणजे मी तिला सांगितलं, प्रोविंग बद्दल सांगितलं की प्रोविंग तू यूज कर, तुला बरं वाटेल, तुला त्रास नाही होणार जे काही कप यूज करून होते. पण तिने दुर्लक्ष केलं माझ्याकडे, की तू काहीतरी सेल करायचं आहे म्हणून तू हे देतोयस, पटवतोयस मला असं तसं. म्हणून तिने ते प्रोविंग आणि लायनर आहे ना आपले यूज नाही केलं, नेग्लेक्ट केलं मला. ठीक आहे, मी काही नाही बोललो. म्हणजे ज्यांना यूज करायचं असेल ते करू शकतात. ज्यांना करायचं असेल ते नाही करू शकत असं. अं, त्यांनी नेग्लेक्ट केलं. तरी पण त्याच्यानंतर आम्ही बोलणं बिलणं चालू होतं. आणि मी त्यानंतर म्हणजे ते कंपनी सोडली आणि वी आर मोर कंटिन्यू केलं आपलं. माझी आता आपली आता एक स्वतःची फ्रँचायझी आहे घाटकोपरमध्ये. तर त्यानंतर एक दीड वर्ष, मला वाटतं एक सव्वा वर्ष झालं असेल आता. त्यानंतर तिचा फोन आला मला, की म्हणजे मला ना थोडं तुझ्याबरोबर बोलायचं आहे. कुणाचं तरी म्यूट अनम्यूट करणं. आवाज येतोय ना? येस येस सर, येतोय. कंटिन्यू करा तुम्ही. हो. अं, नंतर तिचा फोन आला मला, की ऍक्च्युली ना मला प्रोविंग पॅड हवेत म्हणून. तर तू मला देशील का? तर मी म्हणलो, अगं तू एक दीड वर्षानंतर मला फोन करते आणि सांगते. तर ती म्हणाले, की हो खरंच मला पाहिजे ऍक्च्युली. कारण तशी परिस्थिती आलेली आहे माझ्यावरती. मी म्हणालो, म्हणजे विचारली, काय आहे, सांगू शकतेस का म्हणून. तर तिने सांगितलं, की ऍक्च्युली मी जे कप यूज करत होती ना, तर त्याच्यामुळे ना माझं मॅरेज लाईफ जे आहे ना, ते खूप डिस्टर्ब झालं. आणि माझं मॅरेज जे आहे ना, ते डायव्होर्स पर्यंत गेलं. तर डायव्होर्स पर्यंत बद्दल म्हणजे मला पण ऍक्च्युली कळालं नाही, की का एकदम अचानक बोलली ती. पण नंतर मी म्हणजे मला जाणीव होती, पण तिच्याकडून बोलून घ्यायचं होतं मला, की का का झालेलं. तिने सांगितलं, की मी जेव्हा हे कप यूज करायची ना, तर ते कप यूज करताना आहे ना, तुम्हाला ते इन्सर्ट करावं लागतं आणि परत बाहेर रिमूव्ह करावं लागतं. धुवून परत तुम्हाला ते इन्सर्ट करावं लागतं. म्हणजे एक पुनेल जसा असतो ना पुनेल, त्या पुनेल टाईप आहे ना ते कप असतात. तुम्हाला ते तुमच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये इन्सर्ट करावं लागतं. आणि जसं ते भरतं म्हणजे रक्ताने पूर्ण भरलं जातं. आणि ते भरल्यानंतर तुम्हाला ते बाहेर काढावं लागतं, धुवावं लागतं, वॉश करावं लागतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा ते तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट पार्ट्स मधून इन्सर्ट करावं लागतं. जसं हे इरेक्शन होत होतं ना, म्हणजे बाहेर आतमध्ये टाकणं, बाहेर काढणं, आतमध्ये टाकणं, बाहेर काढणं, असं जेव्हा जेव्हा होत होतं ना, त्यावेळी ना प्रत्येक वेळी आहे ना तिची जी जागा आहे ना, प्रायव्हेट पार्टची जागा आहे ना, ती मोठी मोठी होत होती. आणि त्यामुळे काय होतं, त्यांचे जेव्हा संबंध व्हायचे ना, तेव्हा नवऱ्याला आहे ना ते सॅटिस्फॅक्शन मिळायचं नाही, जेव्हा त्यांचे संबंध व्हायचे तेव्हा. आणि त्याला आहे ना म्हणजे असं वाटलं, की हिचा आहे ना कुठेतरी संबंध आहे. आणि जेव्हा हे डाऊट त्याला वाटायला लागलं ना, तेव्हा त्यांची केस जी आहे ना डायव्होर्स पर्यंत गेली. नंतर तिने डॉक्टरांकडे ॲडवाईस घेतलं, सांगितलं, पटवून दिलं. त्यानंतर आमचं फोन कॉल आणि झाला. त्यानंतर त्यांना पटलं, की बाबा खरंच, की असंही होऊ शकतं म्हणून. म्हणजे एखाद्या तुम्ही जे टॅम्पॉन्स यूज करता, कोणी आता मध्ये तर कोणी यूज करत नाही. त्याबद्दल आम्हाला खात्री आहे. पण मोर सोडून जे प्रोविंग्स हे सोडून जे टॅम्पॉन्स किंवा जे कप्स यूज करतात, त्यांना जबरदस्तीने तुम्ही आपले प्रोविंग पॅड द्या. कारण ही केस जी माझ्याबरोबर निदर्शनास आली होती ना, खूप भयंकर आहे. म्हणजे एखाद्या नवऱ्याला जेव्हा सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, तेव्हा त्या नवऱ्याची परिस्थिती आणि त्या बाईची परिस्थिती कोणत्या लेव्हलला असते, हे तुम्ही विचार करू शकता. त्याच्यामुळे नंतर जेव्हापासून तिने प्रोविंग आणि स्टार्ट केलं ना, खूप हॅप्पी आहेत आता.
आणि आपण स्प्रे पण दिला होता त्यांना, ज्यामुळे वजाइना टायटनिंगला मदत होते. खूप खुश आहेत आता. म्हणजे आता यूज करून त्यांना 5-6 महिने झाले असतील, पण खूप खुश आहेत. मी ॲक्चुअली त्यांचा फीडबॅक व्हिडिओ घेऊ नाही शकत, कारण त्यांच्याकडून आपल्याला परमिशन नाहीये तशी. पण असं सांगू शकतो, हे त्यांनी मला सांगितलं होतं, की माझा फीडबॅक तू सांगू शकतो, पण मी काही रेस्ट्रिक्शन असल्यामुळे मी नाही शेअर करू तसे. तर अ, हे मला आग्रहून सांगायला इथे वाटलं, म्हणून मी हे शेअर करत होतो. तो ज्यांना कोणी टॅम्पॉन्स आणि हे जर यूज करत असेल, तर प्लीज त्यांची स्टोरी सांगा आणि असं होऊ शकतं हे तुम्ही सांगू शकता. थँक यू. मला बोलायला त्याच्याबद्दल. माधुरी मॅम, थँक यू. थँक यू सर. म्हणजे ह्या गोष्टी बोलायला फार आपण